जय श्रीराम मित्रांनो. तर आळूची पानं इतकी भारी आली होती भावांनो, घरीच लावली होती आपण. तर तेवढ्यात मला दुकानात सामान आणायचं होतं, तर मी सामान आणायला गेलो सकाळ सकाळ. एकदम भारी, काय गर्दी वगैरे नव्हती. तेवढ्यात माझ्याकडून चावीचं किचन तुटलं. मुळात किचन नाही तुटलं तर चावीच तुटली. हा इथं काय करतोय हा प्रश्न मला पडला होता, पण तेवढ्यात हा हा मला बोलला की माझ्याकडनं फांदी तुटली. आता मी काय करू? तर हा खूपच टेन्शनमध्ये आला की म्हटलं की भाऊ टेन्शन घेऊ नको, आता ती काय परत जोडणार तर नाहीच आहे. पण याचं एवढं सापमन पाहून मला नाही एकदम भारी वाटलं भावांनो. दुपारी खूपच पडलो होतो मित्रांनो, पण तेवढ्यात मला हे गोळ्यावाले दिसले. तिथे बाबा गोळा घेत होते, पण ह्याच्यावरनं मला एक कळालं भावांनो की गोळ्याचे फॅन एवढे आहेत ना भावांनो. लहान मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत गोळ्याचे खूप मोठे फॅन आहेत. आपल्याला आणि आपल्या मित्रांना गोळा खायचा होता भावांनो. आपल्या मार्गदर्शनाखाली गोळ्यावाल्याने गोळा बनवला. तिघांची गोळी इतके भारी दिसत होते, तुम्ही बघू शकता. आणि खाल्ले आम्ही, इतके भारी लागले काय सांगू तुम्हाला आता. आणि बाकी मग काय झालं, आम्हाला शिडी पोहोच करायची आपल्या भावाच्या ऑफिसवरती. आपल्या भावाच्या ऑफिसचं उद्घाटन होतं 30 तारखेला. गोळा खाऊन मन नाही भरले यांचं. याला स्टिंग प्यायला दोघांना स्टिंग दिली, पैसे परत दिले. आपण गेलो पाणी भरायला, तिथे 1 रुपयाचा ढोळा टाकला आणि घालून काय तर स्टिंगच यायला लागली भावांनो. चक्क बघा तुम्ही खाली. स्टिंग वगैरे काय नाही भावांनो, गंमत केली. पण तशी आपण पाण्याची बॉटल लावली घालून, पाणी एकदम फास्ट आलं भावांनो. याला काय प्रेशर झेललाच नाही, त्याने दिली वाटली सोडून. पण काय म्हणलं, असा 1 रुपया व्हायलाच गेलाय तर ह्याच्या अंगावरती पाणी सोडून टाकू. हा आय टी कंपनीत खूप मोठा CEO आहे. हे आपले मेंबर पाणी ओढत होते, तर पाणी संपलं आपलं. तर आपल्याला हापशा दिसला, आपण हापशाच पाणी पुन्हा भरलं. ते 1 रुपयाच पाणी काय आपल्याला जास्त वेळ पुरलं नाही. का त्या पाण्याने हिने स्वतःचे पाय धुवून घेतले. मग रात्र झाली भावांनो. आजचा व्ह्यू एकदम कडक होता. तर आजच्यासाठी एवढंच. आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.